श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ऐसेनी प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जया ते असे, तोची समबुद्धी हे अनारिशे नवे जाणे. असा अनुभव ज्याला प्राप्त झाला तोच अर्जुना समबुद्धी होय, हे खोटे नाही असे पक्के जाण. जयाचे नाव तीर्थरावो, दर्शने प्रशस्तीशी ठावो, जयाचे निसंगे ब्रह्मभावो भ्रांतासई. तो सर्व तीर्थात तीर्थराज होय, त्याच्या दर्शनाने संपूर्ण समाधान लाभते व त्याच्या संगाने भ्रांत जीवालाही ब्रह्मस्थिती प्राप्त होते. जयाचेनी बोले धर्मुजिये, दिठी महासिद्धी ते विये, देखे स्वर्ग सुखादिये खेळू जयाचा. त्याच्या बोलण्याने धर्म जिवंत असतो, म्हणजे त्याचे सहज बोलणे देखील धर्माला धरून असते. त्याच्या कृपादृष्टीने महासिद्धी प्राप्त होतात आणि स्वर्गादी सुखाची प्राप्ती तर त्याचा खेळ आहे, म्हणजे त्याच्या म्हणण्याने देखील स्वर्ग प्राप्त होतो. विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभू आती. एखादे वेळी सहजच त्याचे स्मरण झाले तर तेवढ्यानेच आपली योग्यता त्याला तो प्राप्त करून देतो. असो अशा ज्ञानी पुरुषाची कीर्ती गाण्यात मोठा लाभ होतो. श्लोक. योगी युंजित सतत मात्मानं रहशी स्थिता, एकाकी यत चित्तात्मा निराशिर परिग्रह. ज्ञानोबा तुकाराम पुढती अस्तवेना ऐसे, जया पाहले अद्वैत दिवशे, मग आपण पाची आपणू असे अखंडित. पुन्हा केव्हाही अस्त होत नाही अशा प्रकारे ज्याला अद्वैत दिवसाचा प्रकाश झाला, त्याला मग अखंड आपण आपल्या ठिकाणी आहोत, दुसरे आपल्याहून काही नाही असा अनुभव येतो. ऐसिया दृष्टी जो विवेकी, पारता तो एकाकी, सहजे अपरिग्रहितो ती लोकी तोची म्हणून. अर्जुना, जो असा ज्ञानदृष्टीचा विवेकी आहे तो एकटाच असतो, म्हणून तो तिन्ही लोकात व्यापून असल्यामुळे अपरिग्रही म्हणजे कशाचाही संग्रह न करणारा असतो. ऐसिये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे, आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले. सामान्य पुरुषाच्या ठिकाणी न राहणारी व प्राप्त पुरुषांच्या ठिकाणीच राहणारी अशी ही प्राप्त पुरुषांची विशेष लक्षणे भगवंताच्या ठिकाणी संपूर्णच असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ती सांगितली. जो ज्ञानियांचा बापू, देखणे यांचे दिठीचा दिपू, जया दादुलयाचा संकल्पू ईश्वरची. जो ज्ञानियांचा आद्य गुरु होय, जो सर्व पाहणाऱ्यांच्या दृष्टीलाही प्रकाश देणारा दिवा होय, ज्या सर्व समर्थाचा नुसता संकल्प विश्वाची उभारणी करतो. प्रणवाची पेठे झाले शब्द ब्रह्म माजिटे, ते जयाची यशाधा कुटे वेडून पुरे. ओंकाराच्या पेठेत वैदिक वाङ्मयरूपी निर्माण झालेले उत्कृष्ट वस्त्र देखील ज्याचे यश वेढण्याला पुरेसे झाले नाही, म्हणजे कमी पडले, म्हणजे वेद देखील भगवंताच्या पूर्ण यशाचे वर्णन करू शकले नाहीत असा त्याचा अर्थ आहे. जयाचे अंगिके तेजे, आओ रवी शशीचे वनिजे, मनोनी जग हे वेशजे विन असे तया. ज्याच्या अंगच्या तेजापासून सूर्यचंद्रांना प्रकाशाचे बळ प्राप्त होते व ते ज्या तेजाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्याचा आपला व्यापार करतात, म्हणून त्याच्या वाचून जग हे प्रकाशहीन आहे, म्हणजे त्याच्या वाचून जगच नाही. जग हे ज्ञानसत्ताक आहे, म्हणजे कळते तेव्हाच असते, न कळता ते राहू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. हा गा नामची एक जयाचे, पाहता गगनही दिसे टाचे, गुण एक एक काय तयाचे आकळशील तू. बा अर्जुना, ज्याच्या एका नामाचाच विचार केला असता आकाश हेही त्यापेक्षा कमीच वाटते, अशा त्या भगवंताच्या एका एका गुणाचा पार तुला काय कळणार आहे. म्हणून असो हे वानने, सांगो नेनो कवनाची लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलो ते. आता हे गौरवाचे बोलणे पुरे. प्राप्त पुरुषांची लक्षणे दाखवावी. या मिशाने जी काही लक्षणे आम्ही बोललो ती कोणाची, श्रीकृष्णाची किंवा अर्जुनाची हे आम्ही सांगू शकत नाही. ऐके द्वैताचा ठाऊची फेडी,
ते ब्रह्मविद्या की जेल उघडी, तरी अर्जुना पडी हे गोडी नासेल हन. पहा, द्वैताचा जेथे मागमूसही राहत नाही, ती ब्रह्मविद्या प्रगट करावी, तर त्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाने अर्जुनाला अत्यंत प्रिय असलेली सगुणाची प्रेमगोडी नाहीशी होईल. म्हणून ते तैसे बोलणे, नवे सपातळ आड लावणे, केले मनची वेगळवाने भोगावया. म्हणून भगवंताचे बोलणे तशा प्रकारचे म्हणजे प्रेमाचा नाश करणारे नव्हते, तर ते बोलणे अत्यंत पातळ, पडदा आड लावल्याप्रमाणे प्रेमसुख भोगण्याकरता केवळ मनच वेगळे दिसण्यासारखे ठेवले होते. जया सोहंभाव अटकू, मोक्ष सुखाला गो निरंकू, तयाचे दिटीचा धने कळंकू, लागेल तुझ्या प्रेमा. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण मनात म्हणू लागले की सगुणाच्या भक्तिप्रेमाची इच्छा सोडून ज्यांच्या ठिकाणी मी ब्रह्मायास हा अडथळा आहे व जे ब्रह्मैक्य रूप मोक्षसुखाकरता दीन झालेले असतात, त्यांच्या या अविद्यालेशरूप दृष्टीचा डाग तुझ्या प्रेमाला लागण्याचा संभव आहे. विपाये अहंभाव ययाचा जाईल, मी तेची हा जरी होईल, तरी मग काय की जेल एकले या. असा डाग लागून जर या अर्जुनाचा मीपणा नाहीसा झाला व हा माझ्याशी ऐक्य पावला, म्हणजे मीच ब्रह्म आहे अशी जाणीव उत्पन्न झाली, तर मग मला एकट्याला कसे करमेल. दिटीची पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलीजे, ना तरी दाटूनी खेव दिजे, ऐसे कवन आहे. ज्याला नुसते डोळ्यांनी पाहिले असता मनाला परम समाधान होईल, किंवा मनाला वाटेल तितके तोंड भरून ज्याच्याशी बोलता येईल, अथवा प्रेमाने ज्याला कडकडून आलिंगन देता येईल, असा अर्जुनाशिवाय कोण आहे. आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवनेशी चावळावी, जरी ऐक्य झाले. जर अर्जुनाचे व माझे ऐक्य झाले, तर आपल्या मनाजोगी व मनात न सामावणारी एका प्रेमाच्या मनुष्यालाच सांगण्याजोगी जिव्हाळ्याची गोष्ट कोणापाशी सांगता येईल. या काकुळती जनार्दने, अन्योपदेशाचे निहाताशने, बोला माझी मनमने आलिंगू सरले. अशा रीतीने मन व्याकुळ झाल्यामुळे भगवान योगाचा उपदेश मला करीत नसून दुसऱ्याला करीत आहेत असे अर्जुनाला वाटेल, अशा हातवटीने सांगत असता त्या बोलण्यात भगवंताचे मन अर्जुनाच्या मनाला प्रेमाने आलिंगन देऊ लागले. हे परिसता जरी कानडे, तरी जानपा पार्थ उघडे, कृष्ण सुखाचे चिरुपडे ओतले गा. हे ऐकताना जरा विचित्र वाटेल, पण अर्जुन हा श्रीकृष्णाच्या आत्मसुखाची ओतीव मूर्ती होता. हे असो वैसेची शेवटी, जैसे एकची विये वांजोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागे. हे असो ज्या वर्षापर्यंत संतती होऊ शकते, अशा वयाच्या शेवटी एखाद्या वांज स्त्रियेस संतती झाली असता जसे तिचे त्या संततीवरील प्रेम हे सारखे उफाळून दिसत असते, तैसे झाले श्री अनंता, ऐसे तरी मी न म्हणता, जरी तयाचा न देखता अतिशयोथ. त्याप्रमाणेच भगवंताच्या ठिकाणी अर्जुनाविषयीचे प्रेम उफाळून दिसत होते. भगवान अर्जुनावर अत्यंत लुब्ध झाले असे जे दिसत होते, ते न दिसते तर मी असे म्हटलेही नसते. पाहापा नवल कैसे चीज, पाहापा नवल कैसे चोज, के उपदेशू के उते झुंज, परी पुढे वालबाचे भोज नाचत असे. श्रीकृष्णाचे अर्जुनावर विलक्षण प्रेम होते. पहा, कोण तो युद्धाचा प्रसंग आणि तेथे कोण हा उपदेश, पण अर्जुनाच्या प्रेमाची मूर्ती भगवान श्रीकृष्ण त्याच्यासमोर नाचत आहेत, म्हणजे भगवान अर्जुन जसे म्हणेल तसे करीत आहेत. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिनवी, पिसे आणि न भुलवी, तरी तेची काही. आवडी असून लाज वाटेल तर ती आवडीच नव्हे, किंवा एखादे व्यसन असून त्याचा शीन वाटेल तर ते व्यसनच नव्हे, व वेड असून जर भ्रम होणार नाही तर ते वेडच नव्हे. म्हणून भावार्थू तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा, की सुखे शृंगारलिया मानसा दर्पणू तो. म्हणून या सर्वांचा भावार्थ किंवा अभिप्राय इतकाच की अर्जुन हा सख्य भक्तीचे पूर्ण आश्रयस्थान होता, किंवा अर्जुनाची सख्य भक्ती पाहून अत्यंत सुखसंपन्न झालेल्या भगवंताच्या मनाचा तो अर्जुन आरसाच होता.
या परी बाप पुण्य पवित्र जगी भक्ती बीजाशी सुक्षेत्र तो श्रीकृष्ण कृपे पात्र याची लागी. याप्रमाणे अर्जुन खरोखर थोर भाग्यवान, अत्यंत पुण्यवान व पवित्र होता आणि जणू जगामध्ये प्रेमभक्तीचे बीज पेरण्याकरता तयार झालेले उत्तम शेतच होता. म्हणूनच तो भगवान श्रीकृष्णाच्या कृपेस पात्र होता. हो का आत्मनिवेदना तळीची जे पिटिका होय सख्याची पार तू अधिष्ठात्री तेतीची मातृकागा. किंवा अर्जुन म्हणजे आत्मनिवेदन रूप भक्तीच्या खालची जी सख्य भक्ती आहे तेथील मुख्य देवताच होय असे म्हणता येईल. पाशीची गोसाविन वर्णिजे मग पायिकाचा गुण घेईजे ऐसा अर्जुन तो सहजे पडिये हरी. जवळच असलेल्या ब्रह्मांडाधीश भगवान श्रीकृष्णाचे वर्णन न करता भक्ताच्या भक्तगुणाचे गुणवर्णन करावेसे वाटावे इतका हा अर्जुन भगवंताला स्वाभाविक प्रिय होता. पहा अनुरागे भजे जे प्रियोत्तमे मानिजे ते पतिहुनी काय न वानिजे पतिव्रता. अत्यंत प्रेमाने जी पतीची सेवा करते म्हणून पतीला जी अत्यंत आवडते त्या पतिव्रतेची सर्व लोक पतीपेक्षा अधिक स्तुती करीत नाहीत काय. तैसा अर्जुनाची विशेषे स्तवावा ऐसे आवडले मज जीवा जे तो त्रिभुवनीच्या दैवा एकाई तनू झाला. त्याप्रमाणे त्रैलोक्यात जेवढे काही थोर भाग्य असेल त्या सर्व भाग्याला एक अर्जुनच आज आश्रय झाला असल्यामुळे अर्जुनाचीच खरोखर थोरवी गावी असेच माझ्या मनाला आवडले. जयाचिया आवडीचे निपांगे अमूर्तुही मूर्ती आवगे पूर्णाही परी लागे अवस्था जयाची. अर्जुनाच्या प्रेमसंबंधामुळे अव्यक्त परमात्मा व्यक्त होतो. परिपूर्ण असूनही त्याला त्याचा अर्जुनाचा ध्यास लागतो. तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हावाव काय नादाते हनबरव जिनोनी आली. हे वर्णन ऐकून श्रोते म्हणतात महद्भाग्य आमचे, काही सुंदर भाषा ती सप्तसुरांच्या कोमलपणाला जिंकून आली की काय असे वाटते. हा हो नवल नोहे देशी मराठी बोली जे तरी ऐसी वाने उमटता हे आकाशी साहित्य रंगाचे. अहो यात आश्चर्य नाही. देशी मराठी भाषा बोलायची ती अशी बोलावी की ज्या बोलल्याबरोबर आकाशात उपमा अलंकारादी साहित्याचे नाना रंग उमटलेले दिसतील. कैसे उन्मेक चांदिने तार आणि भावार्थू पडे गार हेची श्लोकार्थ कुमुदिनी फार साव्या होती. या शब्दाने ब्रह्मज्ञानरूपी चकचकीत आणि भावार्थरूपी गार असा प्रकाश कसा पडला हे पहा. याच्याचमुळे श्लोकांचे जे अर्थ तेच कोणी चंद्रविकाशी कमळे जी सहज उमलली जातात म्हणजे दृष्टांतरूप उपमा अलंकाराने श्लोकांचे अर्थ स्पष्ट होतात असा याचा भाव आहे. चाडची निचाडा करी ऐसी मनोरथी थोरी तेने विवळले अंतरी तेत डोलू आला. अशी भाषा ब्रह्मज्ञान ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही ब्रह्मज्ञान ऐकण्याची इच्छा उत्पन्न करते अशी या भाषेची थोरवी आहे. असे श्रोत्यांच्या मनोरथात येऊन ते अंतकरणात प्रसन्न झाले व आनंदाने डोलू लागले. ते निवृत्तीदासे जाणितले मग अवधान द्या म्हणितले नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. हे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी जाणले व श्रोत्यांना निरूपणाकडे लक्ष देण्याची विनंती केली. आश्चर्य हे की श्रीकृष्णरूपी दिवस पांडवांच्या कुळाच्या ठिकाणी उजाडला आहे. म्हणजे ज्याप्रमाणे दिवस हा मनुष्याच्या कर्म करण्यास उपयोगी पडतो त्याप्रमाणे पांडवांच्या सर्व कर्मात भगवान श्रीकृष्ण उपयोगी पडत असत. पंडूंच्या सर्व वंशजावर भगवंताची अत्यंत कृपा होती असा याचा अर्थ आहे. देवकिया उदरी वाहिला यशोदा सायासे पाळिला की से की उपेगा गेला पांडवांशी. देवकीने आपल्या पोटात ज्याला वागवले यशोदेने ज्याचे अत्यंत काळजीने संगोपन केले पण सरते शेवटी तो पांडवांच्या उपयोगी पडला. म्हणून बहु दिवस ओळगावा का अवसरू पाहुनी विनवावा हाही सोसूतया सदैवा पडेचिना. म्हणून काही दिवस सेवा करून किंवा समय पाहून विनंती करावी अशी काही त्या भाग्यवान अर्जुनाला चिंता करावी लागत नसे. हे असो कथा सांगे वेगी मग अर्जुन म्हणे सलगी देवा ये संत चिन्हे अंगी न ठकती माझ्या. हे असू द्या
आता पुढे काय झाले ते सांगतो. मग अर्जुन मोठ्या लढिवाळपणाने म्हणाला, देवा, ही आपण सांगितलेली संत चिन्हे माझ्या अंगी मुळीच दिसत नाहीत. एरवी या लक्षणाची निजसारा, मी आपाडे किरापुरा, परी तुमचे निबोले अवधारा, थोरावे जरी. साधारणतः या लक्षणाची निजसारा म्हणजे या लक्षणाची खास सारभूत ज्या संत व्यक्ती त्यांच्याशी तुलना करून पाहता, निश्चयाने मी त्यांच्या बरोबरीचा नाही, मी अपुरा आहे, पण तुमच्या उपदेशाने जर त्यांच्या बरोबरीचा होईन तर पहा, जी तुम्ही चित्त देयाल तरी ब्रह्म मिया होई जेल, काय झाले अभ्यासी जेल सांगाल जे. देवा, हे माझे म्हणणे तुम्ही मनावर घेतले तर मी ब्रह्मरूप होईन व ती ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता जे काही केले पाहिजे म्हणून सांगाल त्याचा मी अभ्यास करीन. हा हो नेनो कवनाची कहाणी, ऐकोनी श्लाघिजत सो अंतकरणी, ऐसी झालेपणाची शिरयानी कायशी देवा. अहो देवा, तुम्ही कोणाचे वर्णन केले हे समजत नाही, पण ते ऐकूनच जर मन त्याच्या स्थितीची प्रशंसा करते तर मग प्रत्यक्ष तशी ब्रह्मस्थिती प्राप्त झाली असता आनंदाला पारावारच नाही. हे अंगे म्या होई जो का, ये तुले गोसावी आपुलेपणे की जो का, तव हा सोनी श्रीकृष्ण हो का करू म्हणती. असा ब्रह्मरूपी मी स्वतः होईन काय, व प्रभो मला आपला समजून ही ब्रह्मस्थिती प्राप्त करून द्याल का. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण हसले व म्हणाले, अर्जुना, तुला ब्रह्मरूप करू बरे. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे संग साकडे, मग जोडलिया कवनीकडे अपुरे असे. पहा, मनाला संतोष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सुखाचा जिकडे तिकडे दुष्काळ असतो. संतोष प्राप्त झाल्यानंतर मग सुखाची उणीव कोठे असणार. तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके, मनोनी ब्रह्मई होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. त्याप्रमाणे अत्यंत ब्रह्मांडाचा स्वामी, अनंत ब्रह्मांडाचा स्वामी, सर्वसमर्थ भगवान श्रीकृष्ण याचा अर्जुन एकनिष्ठ सेवक असल्यामुळे तो सहज लीलेने ब्रह्मस्वरूप होणार. पण अर्जुनाच्या भाग्याला कसे बहारीचे पीक आले व त्या पिकाच्या भाराने तो कसा संपन्न झाला पहा. जो जन्मसहस्रांची यासाठी इंद्रादिकाई महागू भेटी, तो आदिनुके तुला किरटी जे बोलूही नसाहे. हजारो जन्म तप करूनही इंद्रादिकांना ज्या परमेश्वराची भेट होणे दुरापास्त आहे, तो परमात्मा अर्जुनाच्या किती स्वाधीन झाला पहा. अर्जुनाने तोंडाने काही मागावे इतकेही त्याला सहन होत नव्हते. मग ऐका जे पांडवे, म्हणितले म्या ब्रह्म होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. श्री ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात, पुढे ऐका, मी ब्रह्मस्वरूप व्हावे अशी आपली जी इच्छा अर्जुनाने बोलून दाखवली ती देवाने पूर्णपणे लक्षात घेतली. ते तर ऐसेची एक विचारिले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य हे आले बुद्धीची या. देव आपल्याशीच विचार करू लागले की ब्रह्मस्वरूप होण्याचे डोळे ज्या अर्थी याला झाले आहेत त्या अर्थी याच्या बुद्धीच्या ठिकाणी वैराग्याचा अंकुर उत्पन्न झाला आहे हे खास आहे. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे, जे सोहंभाव महुरे मोडून आला. साधारणतः या अंकुराची पुरेशी वाढ झाली नाही, पण वैराग्यरूपी वसंत ऋतूच्या भराने व मी ब्रह्मा अशा मोहराने हा डवरून गेला आहे. म्हणून प्राप्ती फळी फळता, याशी वेळून लगेला आता, होय विरक्तो ऐसा अनंता भरोसा झाला. म्हणून ब्रह्मप्राप्तीरूप फळाने दाटून येण्याला याला वेळ लागणार नाही व हा पूर्ण विरक्त होईल असा देवाला भरोसा वाटला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय. जय जय रघुवीर समर्थ.